उपवास पारणे राखीला दारवंता केला भोगवता आम्हालागी वंश परंपरा दास मी अंकित तुका मुकलिता लाज कोना उपवास पारणे राखीला दारवंता केला भोगवता आम्हाला सांद्रनीला जगननिहित मंडल मंडला तरुण तुलसी सदय धवला विठ्ठल त्रिभुवन पावली यादत्रय जननी देवाची वर्णानामर्थ संघाना रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदिवानी विनायको नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय नमो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। या ठिकाणी विशेष म्हणजे की अवघ्या काही दिवसा म्हणजे अगदी कमी दिवसामध्ये ज्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं ते यूट्यूब चॅनल म्हणजे गजर मुक्ताईचा, त्यांच्या माध्यमातून हा आपला सोहळा पूर्ण महाराष्ट्र बघणारच आहे। कारण आमचे गजानन महाराज सुद्धा एक उत्कृष्ट मृदंगाचार्य आहे। इतर युट्यूब वाले तुम्ही पहा शेठजी 5,000 सांगतील 10,000 सांगतील, पण हे आमचा महात्मा असा आहे फोन लावला की हजर महाराज। आणि माझ्या सोबत आलेले आमच्या गावची सारथ्य ज्यांनी केलं आता येता वेळेस ते आमचे अभिषेक महाराजाचे मामा आहेत, आमचे अनिल भाऊ आहेत, आमचे कृष्णा दादा आहेत बर्डे,
आमचे कृष्णानंदांमध्ये कधी कीर्तनाला गेले नव्हते बरं ते. गावात खंडोबाचा कार्यक्रम झाला आमच्या, 7 दिवस तिथून हल्ले नाही शेठजी ते. पण ते म्हणत महाराज मला तुमच्या सोबत यायचं. प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, विशेष म्हणजे आमचे साऊंडवाले दादा त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होतो. संतांच्या भाषेत मस्तक हे पाया घेतली. आमचे सोबदार बाबा राहिले महाराज, कारण युवा नेतृत्व आहे सोबदार बाबाचं. या ठिकाणी भजनी मंडळी गावातलीच आहे का? सर्व गावातलीच मंडळी आहे ना. येवत्यावरून सुद्धा या ठिकाणी काही मंडळी आली आणि आपण सर्व देवरूप शत्रुवर्ग आहात. या ठिकाणी संस्थांची विश्वस्त मंडळी, कार्यकर्ते मंडळी, सर्वजण या ठिकाणी तन्मन धनाने या ठिकाणी सेवा करतायत. आणि कुठलंही कार्य हे पूर्णत्वाला जर जात असेल तर ते एक तर पुरुषार्थाने जातं, नाही तर प्रेमाने जात असतं. पुरुषार्थ काय? या सप्ताहासाठी, या संस्थांसाठी कुणी 10,000 वर्गणी देत असेल, कुणी 1,000 देत असेल, कुणी 100 रुपये देत असेल, तर कुणी 1 रुपयाही देत नसेल. देणगी देणं हा पुरुषार्थ झाला. पण पैसा देऊन धकत नाही शेठजी. या ठिकाणी सेवा भावही तेवढाच लागतो महाराज. म्हणून प्रेम आणि पुरुषार्थ हे दोन्ही मिळून हे कार्य आपलं पूर्णत्वाला जात असते. विठ्ठल माझ्या वडिलाची मिराशिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. सेवेसाठी निवडलेला अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून महाराज परमार्थिक साधनेची मागणी करतायत. बोलू नका, फक्त काम करा, काही अडचण नाही. कारण उद्याचा काल आहे आपला, त्याची व्यवस्था आजच करणं आहे ना. बरोबर आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून महाराज भगवान परमात्म्याकडे परमार्थिक साधनेची मागणी करतायत. मी एक मुद्दा मांडत असतो संदीप महाराज, जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगावरती बोलणं म्हणजे इतकं सोपं आणि इतकं सहज नाही. कारण जगद्गुरु तुकोबारायांनी जी अभंग रचना केली, जी शब्द रचना केली, त्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे, अभंगाच्या पाठीमागे त्यांचा अनुभव आहे, त्यांची साधना आहे, त्यांची उपासना आहे. याच्यापैकी आपल्याकडे काहीच नाही. नाही उपासना, नाही साधना, काय आपल्याकडे. ज्ञानोबारायांना विचारा तुम्ही की तुम्ही एवढं जे काव्य केलं, पूर्ण विश्वाला दिलं, याच्या पाठीमागे नेमकं काय आहे? ज्ञानोबाराय सांगताय, माझी पातले प्रभू. काय म्हणतात ज्ञानोबाराय? माझी ये सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. इतकं सोपं नाही महाराज.
कीर्तनकाराने याचा आणि 2 तास जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगावरती बोलायचं. म्हणजे तुकोबरायचा अभंग इतका सोपा आणि इतका सहज आहे. जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगावरती बोलायचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का? ज्ञानोबराय वर्णन करतायत. टिटिंभूचा चोवरी मापुसले सागरी मी नेनते त्या परी प्रवर्ते तेत. एखाद्या टिटवीनं जसं समुद्राचं पाणी किती लिटर आहे हे मोजण्यासाठी जसा तिनं आपल्या चोचीचा वापर करावा तसं जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगावरती बोलायचं म्हणजे त्या टिटवीसारखं करणं आहे. विठ्ठल मी तर असं म्हणेल मंगेश दादा की जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगावरती बोलणारा अजून तरी जन्माला यायचा शेठजी बर का, अजून तरी जन्माला यायचा. कारण जगद्गुरु तुकोबरायचे अभंग कळण्यासाठी काही अंशी तरी आयुष्य उद्ध्वस्त करण्याची तयारी असावी लागते महाराज. इतकं सोपं नाही. कारण कुठलाही कवी काव्य करत असताना तो त्या शब्दामध्ये त्याचे भाव ओतत असतो आणि वाचणारा फक्त शब्द वाचत असतो, बाकी काहीच नाही. म्हणून कीर्तनकार कीर्तन झाल्यावर शेवटी सांगत असतात की या अभंगाचा अर्थ असाच असेल अशी गॅरंटी नाही. खरंच आहे ते. कारण जगद्गुरु तुकोबरायचे अभंग सर्व वंशाला जर त्याची उकल झाली आपल्याकडनं तर आपण माणसंच राहणार नाही संदीप महाराज. म्हणजे आपण जनावर हो असं मला म्हणायचं नाही, आपण त्या पात्रतेला जाऊ. अर्थात तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल. जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून मागणी करतायत. मागणी कुणी करावी? ज्याचा जसा अधिकार असेल तसा मागण्याचा अधिकार त्याला आहे. विठ्ठल विठ्ठल ज्याच्या जीवनात सेवाच नाही आणि मागायला हात पुढे कसं शक्य? शेठजी तुम्ही जर 2-3 मजूर सांगितले, जे मजूर तुम्ही सांगितले त्यांना तुम्ही मजुरी देसाल, पण जो तुमच्या कामालाच आला नाही त्याला तुम्ही मजुरी देसाल? काय देसाल? काय देसाल तुम्ही? 2 रट्टे ठेवून देसाल. तसंच आहे परमार्थाचं महाराज. जीवनात जर सेवाच नसेल तर मागण्याचा अधिकारच नाही. त्याच्यामध्ये 4 वर्ग पडतात पहा मागणाऱ्यामध्ये. एक पामर आहे, एक विषयी आहे, एक मुमुक्षु आहे आणि चौथा मुक्त आहे. कारण आपल्याकडे वेळही थोडाच राहिला नाही का? या 4 मधले 2 मागत नाहीत आणि 2 मागणारे आहेत. त्याच्यातला पहिला आहे पामर. पामर कुणाला म्हणतात की तो देवाचं अस्तित्वच मानत नाही, त्याला पामर म्हणतात. त्याला जर सांगायला गेलं ना बाबा रे, अरे हे देवामुळे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले एक स्वर्गात धरिले सत्ता मात्र आपुल्या. तो मान्यच करत नाही महाराज. तो म्हणतो ते देवबीव मला काही माहित नाही. त्याला किती सांगण्याचा प्रयत्न करा तुम्ही
की हे जे विश्व चालतंय हे त्याच्या सत्तेनंच चालतंय, पण तो मान्य करत नाही. त्याला सांगा की बाबा रे तू बोलतो चालतो हे सुद्धा त्याच्याच सत्तेनं चालतो. स्वराचा अवमेळ व्हायला लागला. उतरा लागलं ते कमी जास्त व्हायला लागलं. काय होतंय शेठजी बेसूर जर माणूस असला मग त्याला काय नाही फरक पडत, त्याचा अवघड होते. मग विठ्ठल विठ्ठल देखवी ऐकवी तजाचे भजन किंवा चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवितो हरिविन. त्याला कितीही सांगा तुम्ही बाबा रे हे विश्व त्याच्या सत्तेनंच चालतंय, त्याच्या सत्तेशिवाय या विश्वामध्ये झाडाचं पान सुद्धा वृक्षाची ही पाने हालेची सत्ता राहिली अहंता मग कुठे. त्याला कितीही सांगण्याचा प्रयत्न करा पण तो पामर देव आहे, देवाचं अस्तित्व आहे हे मान्यच करत नसतो. पा दोन बापलेका असतात, बाप आणि मुलगा. मुलगा घराच्या बाहेर येतो, अंगणामध्ये उभा राहतो आणि अंगणामध्ये उभा राहिल्याच्या नंतर त्याला आपल्या त्या अंगणामध्ये एक गुलाबाचं फूल असं सुंदर दिसतं शेठजी. आणि मग तो त्याच्या बापाला आवाज देतो, बाबा बाहेर या. बाप म्हणतो काय रे बाळ्या. काय नाही म्हणे बाबा, बघा ना हे गुलाबाचं फूल किती सुंदर आलं, काय देवाची लीला आहे म्हणे की किती सुंदर या गुलाबाच्या फुलाला भगवंतानी बनवलं. त्याचा बाप म्हणे बाळ्या मूर्खा, अरे हे सगळं निसर्गातच आहे, देवाबिवानं कोण बनवलं नाही. आणि असं कसं होईल बाबा. अरे म्हणे हे सहज आहे, जसं मिरची मध्ये ठसका सहज आहे, साखरेमध्ये गोडी सहज आहे, तसे विश्व सुद्धा सहजच आहे, नैसर्गिक आहे म्हणे. गुलाबाचं फुल नॅचरल आहे म्हणे, देवबीव कोण बनवलं नाही म्हणे. आता पोरग आस्तिक होतं शेठजी. पोरग म्हणे बर. बाप जाऊ दिला त्यानं मालेगावच्या बाजारला. बाप बाजारला गेला. त्यावेळेला पोरानं काय केलं, एक मोठा असा कागद घेतला आणि त्या कागदावरती सुंदर असं देवाचं चित्र काढलं आणि आपल्या घरामध्ये भिंतीला लटकून दिलं. बाप ज्या वेळेला मालेगावून आला, बापाने ते चित्र बघितलं, सांगितलं बाळू काय सुंदर चित्र काढलं. म्हणलं रे कुणी चित्र काढलंय. ते पोरग बोलायला लागलं, म्हणे पप्पा असं झालं म्हणे त्याचं की एक कागद आकाशामधून आला. काय म्हणे पोरग, एक कागद आकाशामधून आला, रंगपेट्या आल्या, ब्रश आले आणि ऑटोमॅटिक त्या कागदावरती चित्र
काढल्या गेलं आणि तो कागद ऑटोमॅटिक आपल्या भिंतीवरती जाऊन चिटकला. बाप म्हणे मूर्खा, असं आपोआप चित्र निघणाराला मी गाढव म्हणेल. काय म्हणे बाप, हे चित्र कागदावरलं आपोआप निघणार आलं मी गाढव म्हणेन. पोरग त्याच होतं ते, फक्त पोरग हे भक्त प्रल्हाद होत. मग बाप कोण होता म्हणाला, कोण होता? हिरण्यकश्यप म्हणाला. बरोबर आहे, असं कुठं दिसून आलं की समजून चालायचं. बाप म्हणे गाढवा, हे चित्र आपोआप निघणार आलं मी गाढव म्हणेल. मग पोरग म्हणे का हो बाबा, हे कागदावरलं चित्र आपोआप निघणार आला जर तुम्ही गाढव म्हणत असाल तर मग हे विश्वरूपी चित्र आपोआप तयार झालं असं म्हणणाराला मी गाढवाचा बाप म्हणू? 4G आहे का 5G आहे? जरा अहो, हे चित्र महाराज विश्वरूपी चित्र त्यानंच निर्माण केलेलं आहे. ही सगळी त्याचीच कृपा आहे महाराज. पण तो पामर मान्य करायला तयार नाही. तो म्हणतो हे देव बी मी काही मानायला तयार नाही. मी तो देव मानतच नाही तर देवाकडे मागण्याचा अधिकार मिळतच नाही महाराज. कसं मिळेल? तू देवाचं अस्तित्व जर मानायला तयार नाही तर त्याला मागण्याचा काय अधिकार राहणार आहे? म्हणून हा एक पामर आहे की जो देवाचं अस्तित्व मानत नाही आणि देवाला मागत सुद्धा नाही. दुसरा आहे मुक्त, की तो देवाला मागत नाही. मुक्त का देवाला मागत नाही? मुक्त कुणाला म्हणायचं? मुक्ता ते निर्धारिता आपे आपलीच मुक्तता, किंवा मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे. बर मुक्ती केव्हा मिळते हो माणसाला? सांगा ना मावल्यावर, मुक्ती केव्हा मिळते? मेल्यावर? शेठजी, मुक्ती मेल्यावर असती? नाही महाराज, मुक्ती ही जिवंतपणे मिळत असती माणसाला, मेल्यावर नाही. हो, मेल्यावर कोण पाहायला गेलं तुम्हाला मुक्ती आहे का काय? मुक्ती म्हणजे काय? की सर्व वासनांची निवृत्ती होणं आणि आयुष्य शिल्लक आहे त्याला म्हणायचं मुक्ती. मेल्यानंतर सावंड्याच्या ठिकाणी ठासून लोक सांगतात कैलासवासी अमुक अमुक यांना देवाच्या ठिकाणी चांगली जागा मिळो, त्यांना देव मुक्ती देव. तुझ्या सांगण्याहून मुक्ती मिळणार नाही दादा. मुक्ती कुठं घेऊन बसला तू? म्हणून मेल्यानंतर मुक्ती नसते बरं दादा, जिवंतपणे. तुम्ही म्हणसाल याच्यासाठी काही प्रमाण आहे ना महाराज? कारण जगद्गुरु तुकोबरायांची कुठली वासना शिल्लक राहिलीच नाही मंगेश दादा. ते निश्चिंत झाले. आता निश्चिंतीने चिंतिले पावलो विसावा तलिया धावा तृष्णेची. आणि मग तुका म्हणे मुक्ती परिदिले नोवरी आता दिवसच्या खेळी. याला म्हणायचं मुक्ती. मुक्ती मेल्या पाठी मोक्ष आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील ते आती
मूर्ख ज्ञानोबराय म्हणतात, मेल्याच्या नंतर मोक्ष मिळतच नाही हो. जे करायचं ना ते वर्तमानात जगा महाराज. वर्तमानात जगा आणि वर्तमानाचा आनंद घ्या. हा श्वास जर एकदा या शरीरातून निघून गेला तर काहीच करू शकत नाही. बरं, ही वेळ, ही घडी आज आहे महाराज, उद्या काय होईल सांगता येत. घा ग्रास गिळू सत्ता हाती नाही, आपण काहीच करू शकत नाही. पूज्य मुरारी बापूचं एक वाक्य आहे पहा, जिंदगी कभी रिहर्सल करने का मौका नहीं देती, आज यो. आपल्याकडे एक म्हण आहे की कल करे सो आज कर, आज करे सो अभी. म्हणून मुरारी बापूंचीच रचना आहे पहा. ये घड़ी ना जाएगी तुझे मेरे गीत बुलाते हैं, एक पल है रोना एक पल है हंसना, ये दुनिया है 2 दिन का मेला, एक पल बिछड़ना एक पल ठहरना, ये दुनिया है 2 दिन का खेला, ये घड़ी ना जाएगी तुझे आ रहा है. इसी का नाम तो जीवन है. कोई दूल्हा बन के घोड़े पे बैठा है तो किसी का जनाजा निकल रहा है, इसी का नाम तो जिंदगी है. कोई दुल्हन बन के डोली पे बैठी है तो किसी की आरती निकली है, इसी का नाम तो जिंदगी है. एक डोली सजी आरती सजी, 4 तुझ में लगे 4 मुझ में लगे, फूल तुझ पे चढ़े फूल मुझ पे चढ़े. तो काही फरक काय. डोली म्हणजे पालखी आणि आरती म्हणजे तिरडी. फर्क इतना भी है तो सुन ले सकी, तो पिया को चली मैं प्रभु को चली, मैं प्रभु को चली. एक डोली सजी आरती सजी. प्रत्येकाला एक दिवस जावावंच लागणार आहे. फक्त फरक एवढा आहे की कोणाच्या वळण चालल्या, कोणाच्या थापट चालल्या, कोणाच्या उडव्याला लागल्या. काय गोऱ्या गोऱ्या प्रत्येकाला जावं लागणार आहे दादा. म्हणून हा देह जाण्याच्या आधी महाराज निश्चिंत व्हा. देह जाण्याच्या आधी, गेल्याच्या नंतर आपण काहीच करू शकत नाही महाराज. ऐसे हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न शोहरत, छोड़कर अपनी ऊंची हवेली, घर से बाहर निकलना पड़ेगा, छोड़कर अपनी ऊंची हवेली, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, किराए में बनना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, किराए में बनना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. आणि खरं हे घर आपल्याला उसनं आणलेले महाराज. देहानीला उसना पाचाचा, सेकी द्याचा त्यास देणे आहे.
हा देह उसना आणलेला आहे. म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत या देहात श्वास आहे, तोपर्यंत महाराज जगून गेला. हा देह गेल्याच्या नंतर काहीच नाही. तुम्ही पहा ना, आपण मुक्तच आहोत, पण आपण स्वतःला आपण बांधून घेतलं महाराज, नाही का? काय घेऊन या छंद माझे माझे मुक्त होता परी बळे होतो. पण घेऊन या छंद माझे माझे, जीवन कसं जगावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पशु पक्षी, नाही का? पशु पक्षी हे मुक्तपणे आकाशामध्ये विहार करतात महाराज. त्यांना कुठल्याच गोष्टीची तमा नसते. एखाद्या झाडाच्या फांदीवरती जर ते बसले तर दुसऱ्या क्षणाला कुठली फांदी आहे, कुठल्या फांदीवरती बसायचं हेही त्यांना कळत नाही महाराज. म्हणूनच ते मुक्त आहेत. आणि आपलं असं झालं, हे माझं, ते माझं, ते माझं, असं करू करू आपला जन्म पूर्ण निघून चालला महाराज. म्हणून तो नादबाबा म्हटले, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. मला सांगा, पशु पक्षी यांच्या अंतःकरणात कधी महाराज राजकारण घुसलं? यांच्या डोक्यात कधी राजकारण आलं? मुक्त आहेत ते, त्यांना काहीच गरज नाही हो. पण तरी दृष्ट प्रवृत्तीचे लोक महाराज नाहीत ना सोडत पशु पक्ष्याला. काय झालं, एका कसायानं बोकड धरला. मंगेश दादा बोकड धरला, जाऊ दे आता इलाज नाही त्याला, ते अवमेळ व्हायले, नाही इलाज त्या गोष्टीला. एका कसायानं बोकड धरला आणि आता कसाई काय करणार आहे बोकडाचं? अहो त्याची कटिंगच करणार आहे ना. त्या कसायानं त्या बोकडाच्या मानेवरती सुरी ठेवली शेडची, आणि मग तो बोकड हसू लागला. बोकड हसू लागला. त्या कसायाला आश्चर्य वाटलं की हा बोकड हसतो का? त्या कसायानं त्या बोकडाने विचारलं, का रे म्हणे तू हसतो का? ते म्हणे, मी याच्यासाठी हसतो की मी आतापर्यंत कुणाचंच नुकसान केलं नाही, झाड पाल्याशिवाय मी कुणाचंच काही खाल्लं नाही, कुणाला त्रास दिला नाही, कधी कुणाच्या चाहड्या चुगल्या केल्या नाही. पण तरी सुद्धा
माझा मृत्यू एवढ्या क्रूरपणे मला मृत्यू येतो, एवढ्या निर्दयीपणे मला जर मृत्यू येत असेल तर मी हा विचार करतो की मी निष्पाप असताना सुद्धा मला जर एवढा भयानक मृत्यू येत असेल तर तू तर रोजचे कितीतरी बोकडे कापतो, मग तुझा अंत किती भयानक असेल. तुम्हाला असं वाटतं का की मांस खाणारा सुखासुखी मरण म्हणून? नाही महाराज. मांस खाऊनी हंस करी जोडोनी वैरी, इतकं सोपं नाही ते. जे केलं ते भरावंच लागणार आहे. पशु पक्षी कोणाचंच वाईट करत नाहीत महाराज, पण तरी लोक सुद्धा त्यांना सोडत नाहीत. मला सांगा ना, ते मुक्त आहेत, कशाचीच तमा नाही, कुठलीच भीती नाही का? कुठलीच बॉर्डर, कुठली सरहद त्यांना अडवू शकते का शेठजी? नाही ना. कुठेही जाऊ द्या, त्यांना मोकळच आहे. पण माणसाला बंधन आहेत, मर्यादा आहे. काहून की माणसाच्या पूर्ण शरीरातच डोक्यात राजकारण भरलेलं आहे शेठजी. तो केव्हा काय करेल हे सांगता येत नाही, म्हणून त्याला बंधन आहेत, मर्यादा आहेत. तुम्ही कधी असं ऐकलं का की भारताचा पोपट उडून पाकिस्तानात गेला आणि तिकडेच पिंजऱ्यात कोंडून ठेवला? असं झालं कधी? नाही ना. का? कारण त्यांच्या डोक्यात राजकारणच नाही ना. पक्षी नदिया पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके. सरहद इंसानों के लिए सोचो तुमने और हमने क्या पाया इंसान होकर. खरंच कधी विचार केला का आम्ही की आपण माणूस म्हणून जन्माला आलो, पण काय मिळवलं आम्ही शेठजी? आज लौकिक जगाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला भ्रष्टाचार, अनाचार, स्वैराचार, बलात्कार अशा घटना पाहायला मिळतात. मग आपण माणूस म्हणून जन्माला येऊन फायदा काय? मग आपल्यापेक्षा पशु पक्षी पुरले न हो. नाही तरी काय थोडी श्वान शुक्रे बापुडी. म्हणून जीवन जगायचं आहे ना, मुक्ती मिळवायची आहे ना, तर ती जिवंतपणी मारा. म्हणून आता आणि चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. जगद्गुरु तुकोबारायांकडे कुठली वासनाच राहिली नाही शिल्लक महाराज. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आता नारायणा दुसरी यापासून. जगद्गुरु तुकोबाराय हे मुक्त होते महाराज, आणि संत हे मुक्तच असतात. म्हणून मुक्त महापुरुष देवाकडे काही मागत नसतो महाराज. दोन. आणि दुसरा आहे विषयी. त्याला देवाकडून मिळावं ही अपेक्षा असते. मग संसारी जन्मजे स्वर्गाधिक सुख भोगीजे ही त्याला अपेक्षा असते, पण देव नको त्याला. त्याला विचारा तुम्ही, देव पाहिजे का? तुमचं देव नको मला. देवाचं अस्तित्व मान्य आहे का? त्याला देवाचं अस्तित्व मान्य आहे, पण त्याला देव पाहिजेत नाही. देवन लगे साठवणीचे रुंदले धागे. त्याला देव नको हे, पण देवाकडून मिळावं ही अपेक्षा आहे. आणि विषय माणसाची आशा काय असते? दुसरी, वाढावे संतान, गृही व्हावे. दुसरी काय अपेक्षा आहे? मग विषयी जर देवाकडून मिळावं ही अपेक्षा जर असेल तर देवाचं सुद्धा ब्रीद आहे. केशी तेव्हा ऐसा ससी उदार. मग याला द्यायचंही नाही तर मिळेल कुठे? संदीप महाराज. विषयही संपला आणि आता राहिला फक्त मुमुक्षु. तर मुमुक्षु कोणाला म्हणतात? मुमुक्षु की ज्यांच्या अंतकरणामध्ये नेहमी
उत्कंठा लागलेली असते त्याला. कशाची? की मला देव कधी मिळेल, माझा उद्धार केव्हा होईल. कायमी उद्धार त्या मुमुक्षुच्या अंतकरणात सतत चिंता लागलेली असते पहा, की कधी मला देव भेटेल, कधी माझा उद्धार होईल. कै अशी दशा येईन माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. ही तळमळ, ही व्यथा महाराज मुमुक्षुच्या अंतकरणामध्ये असते. भेटीला लागली से लागली से आस, भेटी लागे पंढरीनाथा, लागले तळमळ व्यथा. ही उत्कंठा असली पाहिजे. तो देवाच्या भेटीसाठी माणसाच्या अंतकरणात प्रेम असावं लागतं, त्याच्या अंतकरणात भक्ती असावी लागते महाराज. कारण हा वारकरी संप्रदाय जिवंत अंतकरण असलेल्या साधकांचा संप्रदाय शेठचा. इथं अहंकारानं ग्रस्त झालेल्या लोकांची अंतकरण वृक्ष झालेली असतात. इथे वृक्षतेला वाहू नाही महाराज. इथे प्रवाही पण आहे भक्तीचं, प्रेमाचं इथे प्रवाही पण आहे. ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे तोच भगवंतावरती निश्चिम प्रेम करू शकतो, त्याची भक्ती करू शकतो महाराज. आणि मुमुक्षुच्या अंतकरणात ही तळमळ असते महाराज, की जोपर्यंत या शरीरात श्वास आहे तोपर्यंत मी देवाचं चिंतन करीन महाराज. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी धूळ भाव. मी पहा गोपिकांचा विरह महाराजांनी सांगितलं असं शास्त्रीजी महाराजांनी आमच्या, की ज्या वेळेला भगवंत मथुरेला निघाले, काय विरह होता त्यांचा मंगेश दादा. भूमी पडल्या भूमी पडल्या
कधी चढले भूमी पडल्या शेठजी तुमचा अनुभव असेल सांगता येत नाही काय असतंय नाही असू नका प्रत्येकाचं तेच आहे हो प्रत्येकाचं तेच आहे पहिली जुनी लोक शेठजी बायको जर माहेरी गेली 8-8 10-10 दिवस तर ती कधी येते हा विरह त्यांना सहन होत नव्हता संदीप महाराज नाही का आता तर विरहच राहिला नाही हो काय कोण जाणे विश्वास नाही का काय कोणाला ठाऊक रक्षाबंधन असले ते म्हणते बैलगाडीवर लगे सासरवाडीत भावाला लाखी बांध लगेच गाडीवर बैस घरी विरह कुठं राहिला मंगेश दादा विरह नाही राहिला कीर्तनावून आम्ही घरी जातो तर 5 मिनिटं कडी वाजवा लागते बरोबर आहे ना अवघड आहे दादा भगवंतावरती निस्सीम प्रेम असावं लागतं महाराज की जे प्रेम राधाराणीनं केलं जे प्रेम आमच्या मीराबाईनं केलं राधाने मधुकर में धोता मीरा ने मन में पाया मंगेश दादा ज्या मल्हारी माळसाकांताचा आपण हा उत्सव साजरा करतो त्या मल्हारी माळसाकांत खंडेरायावरती सुद्धा महाराज 2 राण्या होत्या कोण एक माळसाबाई आणि आमची दुसरी बानूबाई माळसाबाईचं काय होतं महाराज माळसा राणी करे राजशाही पंचपक्वानात जेवायला पण बानूबाई हलच्या गडाला बानू देवाचं प्रेम पहा बानू संग देव मखमलीची शेत करी माळसाबाई बानूबाई पूजते देवाला बानू काय झालं म्हणतेस दादा प्रेम भंडाराचा कसा झाला भडका मल्हारी सोनबाईचा लाडका मल्हारी सोनबाईचा चौकड पिंगळा सुरू आहे
त्या अनुषंगाने एक तर खंडेरायाचा आपला उत्सव आहे नाही का. स्वर्गाची सुंदरी सावळी सावळी धनगराती बानुबाई खंडेरायाचे गाणे काही काय असे म्हणजे भावविभोर करतात माणसाला ते. भानुबाई आमची गरीब घराण्यातली होती महाराज, परंतु निस्सीम प्रेम होतं भक्तावरती, देवावरती. म्हणून भगवंतावरती प्रेम करायचं तर त्यामध्ये स्वार्थ नसला पाहिजे. देवाला सांगा की देवा, जोपर्यंत या शरीरात श्वास आहे तोपर्यंत मी फक्त तुझं चिंतन करीन. नवीन रचना आहे मंगेश दादा ब्रजवासी यांची, ऐका. जब तक विरही महाराज, काही काही विरहणे अशा आहेत. मीराबाईची विरहणी पाहिजे. आन मिलो घनशा आन मिलो घनशा घनशा दर्शन को व्याकुल है कब तो मिलो देवाप्रती असलेला हा भाव निस्सीम भक्ती आणि प्रेम आहे. ज्ञानोबराची विरणी आहे. घणू वाजे घुण वारा वाहे भवतार कुहातारा वेगी भेट वागे चांद हो ताते हो देवकी नंदने विनना बड़े हो हनुवाजी वारा वाहे वारा वाहे याच्यामुळं म्हटलं मी अनुभवी माणूस लागतोय. मुरेल पाहिजे, मुरेल अनुभवी म्हटलं मी मुरेल माणूस लागते. मुरेल हे विरहणे आहेत. ज्ञानोबराचे भरपूर विरहणे आहेत महाराज.
विधानात बोलण्यासारख्या, पण काय असते सगळ्याच गोष्टीचं भान ठेवावं लागते. म्हणून मुमुक्षू आहे, त्याच्या अंतःकरणात भगवंताविषयी त्याच्या भेटीविषयी उत्कंठा असते. कशी उत्कंठा? तुकोबरायचा एक अभंग आहे पहा. कन्या सासूराशी जाय मागे परतुनी पाहे, पैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशवा, जीवना वेगळी मातू तैसा तुका. ही उत्कंठा त्या मुमुक्षूच्या अंतःकरणात असते. आणि म्हणून कदाचित जगद्गुरु तुकोबराया भगवान परमात्म्याकडे गेले असावे आणि भगवान परमात्म्याला सांगितले की तुकोबराया, तुमचं ऋण खूप झालं माझ्यावरती, काहीतरी मागा. खूप ऋण झालं तुमचं माझ्यावरती. तुमच्या वाडवडिलापासून तुम्ही माझ्या चरणाची सेवा करत आलात, काहीतरी मागा. तुकोबराय म्हटले, देवा काही मागणे हे अमानुचित, विषयच नाही, मागणं हा आमचा धर्म नाही. मग काहीतरी मागा तुकोबराया. मग मुमुक्षू काय मागणार आहे? तुझी चरण सेवा मिरासी का देवा, तुझी चरण सेवा. पांडुरंगा जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की देवा, मला दुसरं काहीच नको रे, फक्त तुझ्या चरणाची सेवा हवी आहे. कारण मिरासी म्हणजे काय? मिरासी म्हणजे श्रीमंती, मिरासी म्हणजे वैभव, की जे आमच्या बापजाद्यांनी कमवून ठेवलेलं आहे देवा, त्या वैभवाचे आम्ही अधिकारी आहोत. म्हणून दुसरं तुझ्याकडनं आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही, फक्त तुझी चरण सेवा. पांडुरंगा का हो तुकोबराय, देवाने विचारलं, तुम्ही माझ्या चरणाची सेवा मागताय, पण याच्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं? अभंगाच्या
राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हालागे. काय झालं? एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आपण. विठोबा सुधा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा भोगवटा आम्हालागे. उपवास तुकोबाराय म्हणतात की देवा तुझ्यासाठी आमच्या वाडवडिलांनी उपवास केले, पारणे केले, तुझा दारवंटा राखला. काय केलं नाही देवा तुझ्यासाठी? आणि विशेष म्हणजे आज शतदेला एकादशी आहे, बरोबर आहे. एकादशीचं महत्व काय सांगावं. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद. एकादशीचं महत्व एवढं आहे की रुक्मांगदा एकादशी नगरी नेली वैकुंठासी. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून दृष्टांत घेऊन जास्त वेळ घेत नाही, वेळ आपली संपुष्टातच आली. का हो तुकोबाराया, तुम्ही म्हणताय की आमच्या वाडवडिलांनी उपवास केले, तापास केले, पण नेमका तुमचा आणि यांचा संबंध काय आहे? शेवटचं चरण Oh,
वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता तुकोबरानंतर देवा त्या वंश परंपरेनं मी तुझा दास आहे, मी तुझा अंकित आहे, पण तू जर माझी उपेक्षा केली तर देवा लाज कुणाची लाज जाणार देवा? अरे लाज तुझीच जाणार आहे. म्हणून उपवास पारणे राखीला दारवंटा तुला भोगवटा आम्हाला. तुम्ही लय वेळचे असे शांत बसले बा. हात वरती घ्या एकदा, ह्या हात वरती, ह्या गजानन महाराजाला काढू. असे दादा सकाळ लोक हे काल्याचं कीर्तन आहेच. मेरा मन पंछी का है उड़े वृंदावन जाओ ब्रज की इन पावन गलियों में राधे राधे गाओ. मैं राधे राधे कारण या सप्ताहाची शान म्हणजे ही मंडळी हो. नाही तर आज या ठिकाणी तर सामान्य लोक असते ना, महाराष्ट्र उलटा होताच बर का. नाही इतकं सोपं नाही शेठची, अवघड कार्यक्रम असते. ज्याला स्वर कळत नाही त्याचं साहजिक आहे, त्याच्यासाठी स्वर कळू नये शेठजी, नाही मग अवघड होते, अवघड कार्यक्रम. ही सर्व जाणकार मंडळी आहे. या ठिकाणी येण्याचा योग आमचे श्री हरिभक्तीपरायण मंगेश दादा यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन झालं. म्हणून या ठिकाणी करविली तैसी केली कटकट वाकडी कालीट देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले इथं माझे जे उरले पायी कपन. तुमच्या सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. आमचे गजानन महाराज गजर मुक्ताईचा या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सर्वच या ठिकाणी भजनी मंडळी आमचे शेठजी असतील, दोन्ही मृदंगाचार्य, गायक मंडळी, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो.